यात तर काहीच नाहीये. मग कुठे? आता ते हिलाच माहिती असणार. दरवेळी मला काहीतरी हवं असेल, काही सांगायचं असेल तर हिला कशी काय झोप लागते? इतर वेळी नाही येत बरं लवकर. की झोपच लागते की मुद्दाम करते काय माहिती. आता आणि उठवायला गेल. चल काय रे अर्जुन? अरे घाबरले ना मी. घाबरवायला मी काय भूत वगैरे? मला काय हाऊस नाही तुला घाबरवायची. आणि काय ग आजकाल लवकर झोप लागतेय तुला? हा मग झोप आली तर झोपावंच ना माणसानं. का असे चिमटे लावून डोळे उघडे ठेवून वाट बघत बसावं? मी म्हंटल असं काही नाही ना. झालं तर जेवले आणि झोपले. बरे बाकीचं कुठे? बाकीचं काय? जेवण. जेवायला आलोय मी. भूक लागली आहे मला. तुला भूक लागली? मीच विचारलेल्या गोष्टी परत मलाच काय विचारतेस? सांगितलं ना भूक लागली आहे. अरे राजा घरात काही शिल्लक नाहीये. पण शिल्लक नाहीये म्हणजे? दोघांचं जेवण एकटीनं संपवलंस? अरे नाही, खरं तर मी दोघांसाठी आज बनवलंच नाही जेवण. हा काय मूर्खपणा आहे? हा यात कसला आलाय रे मूर्खपणा? तू एवढा तनतन करत बाहेर गेलास म्हणले एवढा रागात आहे माझ्या हातचं तर खाणारच नाही आज. खाशील काहीतरी बाहेरचं मिसळपाव बिसळपाव. ते बाहेरचं खायचं असतं ना तर तुझ्याकडे खातं नसतं उघडलं. रोज हिशोब ठेवतो ना. आणि मी नाही, तूच फोर्स केला होतास मला की माझ्याकडे जेव, हिशोब ठेवूयात वगैरे वगैरे. ती बिचारी मनाली आली होती डबा घेऊन, तरी सुद्धा मी नाही म्हणालो. एक मिनिट. काय म्हणलास? ती पोरगी तुझ्यासाठी डबा घेऊन आली होती? आणि काय बिचारी म्हणाली? अगो बाई, जा जा तू तुझ्या बिचाऱ्या म्हणालीकडे जा. नाही मी काय म्हणते, आजपासून ती बिचारी म्हणाली तुझी आचारी असेल. जा जा जा. ती कोणती म्हणाली, सोनाली टोनाली कोण असेल? जा 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 ना. तुला कळतंय तू काय वागतेस? हो मला चांगलंच कळतंय. सावित्री तुझ्या या वागण्याला ना काही अर्थच नाही. अर्थ तर कशालाच नाहीये रे अर्जुन. मी तर म्हणते आपल्या जगण्यालाच काही अर्थ नाहीये. हा म्हणजे तुला वाटेल तेव्हा चांगलं वागायचं, तुला वाटेल तेव्हा विचित्र वागायचं. ते एखाद्या गाडीच्या स्टेअरिंग सारखं तू वळवशील तिकडे वळत राहायचं का? मी नाही माझ्या मनासारखं वागू शकत का? मला वाटलं तू नाही जेवणार, नाही बनवलं मी जेवण, खाल्लं मी माझं. आणि चांगली मिसळ मागवली होती बरं का. चांगली मिसळ, तुझ्यासारखी नाही पानसट पचपचित काहीतरी. चव पण मस्त आणि झोप पण मस्त. कोण आहे तिकडे? फडके 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 सावकाश. फडके काय झालंय? सावित्री 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 काय झालं? फडके सावित्री फडके 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 अहो बोला काहीतरी. फडके अल्लाह चला. फडकेंवर हल्ला म्हणजे? पण कोणी आणि का?
डॉक्टर डॉक्टर फडकेंची तब्येत कशी आहे? काही काळजी करण्यासारखं आहे का? नाही, ते आता बरे आहेत, पण मार खूप जोरात लागलाय आणि जखमाही खूप खोल आहेत. मला वाटतं त्यांना काही दिवस ऍडमिट करावंच लागेल आणि अजून एक गोष्ट करावी लागेल. कोणती गोष्ट? पोलीस केस. इमर्जन्सी होती म्हणून आम्ही आधी पेशंटवर उपचार सुरू केले, नाहीतर आधी पोलीस केस करून घेतो, पण आता करावीच लागेल. हे बघा, तुमची काही प्रोसिजर असेल ना ती करून टाका, पण प्लीज उगाच ट्रीटमेंट नका थांबू. डोंट वरी प्लीज. फडके, तुम्ही म्हणला होता मॅडम एक ना एक दिवस मी तुम्हाला आणि सरांना एकत्र आणेन, पण त्याचं कारण एक असं ठरेल वाटलं नव्हतं. नंदा, तू माझं समजून का नाही घेत? काय समजून घ्यायचं आम्ही मामा? नाही, आम्हाला नेकलेस साठी पैसे पाहिजे होते, त्या फडक्याकडं मागितले तर त्याने दिले तर नाहीच, वर आमचा अपमान केला. मला सांगितलं त्यांना तुम्ही काही केलं ना, बलराम भाऊजी काही बोलले. हा ना, आता तोफेच्या तोंडी जायची वेळ आली तर तुम्हाला आमची आठवण येते. हा, आम्ही नाही येत, जा. अरे मी एकटा काय करू? हे सगळं कसं सांभाळू एकटा? त्या बल्ल्याने तिकडे नांगी टाकली, तू पण तसंच वागते. ठीक आहे, करा काय करायचंय ते करा. तो कारखाना जातोय, जाऊ द्या. तुझं ते चेअरमन पद जातंय, जाऊ दे. सगळा पैसा जातोय, जाऊ दे. करा काय करायचं ते करा, बस. हे तसं बी असून काय उपयोग होतोय का? पदरी काय पडतंय का आमच्या? मामा, तुम्ही म्हणता नाही तर येतो आम्ही, पण आम्हाला येळ लागला. किती वेळ लागेल ते माहित नाही आम्हाला. ते जर थांबू शकणार असतील तर त्यांना म्हणावं थांबा. बर, म्हणजे तू काही येत नाही तर बघ तुम्ही काय करायचं ते. काय माझ्याकडे काय बघतोयस? मी नाही येणार बाबा कुठं. मला विचारायला काय कळतंय तुमच्या त्या कारखान्यातलं? आणि तुला ठाऊक आहे का मामा, माझे ना कुठलेच प्लॅन वर्क नाही होत. तुम्ही सगळे खूप भारी गेम खेळता, मला नाही जमत ते. त्याच्यामुळे जा, काय करायचंय ते करा. कडक. अख्खी झुंडच्या झुंड बाहेर मेंढरांसारखं घोळका करून इथं ऑफिसच्या खाली काय उभे, काम धंदे सोडून? चला जा ऑफिस मध्ये, कामे करा आपापली, जा. ऐकायला येतं की मी काय म्हणतो ते? ऑडिट करील एकेकाच. आज कोणी कामावर येणार नाही साहेब. कोण बोलला रे? कोण बोलला? दामले? खरं तर ना तुझं आडनाव दामले नको होत, दमले पाहिजे होत. पगार किती तुला? 10,000. आणि बोलतो किती?
1 लाखाचं. लय उडू नको बरं काय, पंख छाटून टाकेल. चाल त्या सांग मला जा. तेच काय, आजपासून आम्ही कोणीच कामावर येणार नाही. ए, काय बोलतोय तुझं, तुला कळतं काय? बरोबर म्हणतायत सर ते. जोपर्यंत फडके सरांच्या मारेकरांना शिक्षा होत नाही तोपर्यंत आम्ही कोणीच काम करणार नाही. आम्ही कोणीच काम करणार नाही. फडके साहेबांना कोणी मारलं, कोणाच्या सांगण्यावरून त्यांच्यावर हल्ला झाला हे आम्हाला कळलंच पाहिजे. आम्हाला कळलंच पाहिजे. शांत बसा, शांत बसा. अरे मी काय त्या तुमच्या फडके साहेबाचे काय असिस्टंट आहे का काय? मला काय माहिती काय काय झालंय ते. फडके साहेब नको तिकडे भटकत असतात, वाटेल ते करतात, तिकडे हल्ला असेल कोणी. विश्वंभर साहेब, आम्ही फडके साहेबांना चांगलेच ओळखतो आणि ते अतिशय सरळ मार्गी आहेत. काल ऑफिस मधून ते तुमच्या बंगल्यावर आले होते आणि तिथून येताना त्यांच्यावर हल्ला झालाय. अरे तुला काय म्हणायचंय? मी हल्ला करायला सांगितलं फडके साहेबांवर? हे बघा, माझा या घटनेशी काही संबंध नाहीये. तुमचा संबंध नाहीये ना? ठीक आहे, मग आपण पोलीस कंप्लेंट करूयात. मग पोलीस बघून घेतील त्यांच्या परीने काय योग्य आहे. ऐका मी काय म्हणतो, ऐका जरा. हे आपल्या ऑफिसचं मॅटर आहे, ते आपण एकत्र बसून ते सॉल्व्ह करू. याच्यात पोलीस स्टेशन कशाला आणायचं? काय गरज आहे पोलिसांची? मी बघतो काय करायचं ते. आपण एकत्र बसून याच्यावर निर्णय घेऊन काय ते बघू. पण कोणीही पोलीस स्टेशनला काही बातमी देणार नाही किंवा कोणी तक्रार दाखल करणार नाही, कळलं का? चला चला ऑफिसात, चला आज चला. अरे चला ऑफिसात काम करा, चला. मला जाऊ तरी द्या. फडके साहेबांचा मारेकरी सापडलाच पाहिजे. फडके साहेबांचा मारेकरी सापडलाच पाहिजे. सापडलाच पाहिजे. फडके साहेबांचा मारेकरी सापडलाच पाहिजे. बरं वाटतंय ना आता? फडके तुमच्यावर असा अचानक हल्ला, कोणी चोर वगैरे होते का? नाही सर, चोर वगैरे असते तर पैशाची मागणी केली असती. पण त्यांनी माझ्याकडनं काहीच मागितलं नाही, फक्त बेदम मारहाण केली. फडके, तुम्हाला काय वाटतं कोणी केलं असेल? नाही म्हणजे काहीतरी लक्षात असेल, चेहरे लक्षात असतील. सर, त्यांचे तोंड झाकलेले होते. कधी कोणाशी कसलं भांडण नाही, काही नाही. कोणी केलं असेल? फडके, मला सांगा, एवढ्या रात्री तुम्ही कुठून येत होतात? साहेब, आपल्या बंगल्यावरूनच येत होतो. एवढ्या रात्री? कारखान्यात ऑडिट चालू आहे, ऑडिटर्स आले होते. त्याकरता मी बलराम दादांना फोन केला होता. त्यांनी कॉल उचलला नाही म्हणून तो निरोप घेऊन मी घरी बंगल्यावर आलो आणि निरोप देऊन निघाल्यावर रस्त्यात असं घडलं. निरोप कोणाला दिलात? बलरामला? विश्वंभर मामाला? काय म्हणाले? घरी गेलो तर दोघं दारू प्यायलेले होते. बलराम दादांनी तर चिडचिड सुरू केली. ते अर्जुन सराच्या कुत्र्या लय भाव करायचं नाही. त्या अर्जुन सराच्या नावाने शिफ्टी पण हलवायची नाही, का आपण टाकेन. आणि विश्वंभर मामांनी तर माझा पान उताराच केला. मी माझं काम संपून तिथूनच निघत होतो. ठीक आहे. ठीक आहे फडके, तुम्ही आराम करा. हे बघा, मी तुमच्या सोबतच आहे, काळजी करण्याची गरज नाहीये. सर, तुमचे मॅडमचे खरंच आभार. फडके, तुम्ही नसते तर मी इथं नसतो. फडके,
आभार कसले मानताय? तुम्ही आराम करा भाऊ. हा, मी इथेच आहे. अर्जुन सर, खरंच थँक्यू सर. फडके, थँक्यू. शांत व्हा, आराम कर. बल्ल्या, एक दिवस जरी काम बंद राहिलं ना तरी लाखोंचं नुकसान आहे आपलं, कळतंय का तुला? तरी काल जाताना मी सांगत होतो की गप्प बस गप्प बस, याचं ऑडिट होऊन जाऊ दे. पण नाही, तुझं भडक डोकं काय ऐकायला तयार नाही. मीच तर आता जाऊन सगळं. मामा, मला हे सगळं आधीच माहित होतं. फडक्याला मारल्यावर अख्खी जनता त्याच्या बाजूने उभी राहणार आहे, माहित होतं मला. अरे म्हणून तर ऑनलाईन त्याला. आता अख्ख्या जगाला कळू दे, कवटेकरांचा नाद करायचा नाही. नाद केला त्याला आपण बाद केला मायला. आता सगळे म्हणत असतील बालराम म्हणाले डेंजर माणूस आहे, बेकार. तुझं तुला कळतंय काय बोलतोय ते? तुझ्या या अशा वागण्यामुळे ना एकही माणूस काम करायला तयार नाही, माहिती आहे? कोण काम करायला तयार नाही? हा, अरे बोडाव फटके देतो ना एकेकाच्या. बोल. एवढं सोपं वाटलं तुला? सहकारी साखर कारखाना आहे हा. 4 लोकांना उत्तर द्यावं लागतात. मालकासारखं उठलं आणि सुटलं काही म्हटलं असं नाही चालत. सहकारी साखर कारखाना आहे हा. 4 लोकांना उत्तर द्यावं लागतात. मालकासारखं उठलं आणि सुटलं काही म्हटलं असं नाही चालत. दाजी, दाजी, काय झालं बॉम्बला तुला? आईला इकडं पण कोणी नाही म्हणजे? तिकडं साखर कारखान्यात सगळ्यांनी काम बंद केलंय. ऊस घेऊन आलेले ट्रॅक्टरवाले, ट्रकवाले, बैलगाडीवाले सगळे वैतागलेत. सगळे म्हणतायत आम्ही दुसऱ्या कारखान्याला गाड्या लावतो, आम्ही आमचं नुकसान नाही करून घेणार म्हणून. ऐकलं? जा, कोणाला अडवणार आहे आता? जा अडव. जा ना, त्यांना बांबूचे फटके दे जा. मी सांगत होतो माझं ऐकत जा, माझं ऐकत जा, गप्प बस. पण नाही, ऐन हंगामाच्या वेळीस ना हंगामा करून टाकलाय तू. हा, जा निस्तर आता. काय आहे हे? अरे डबा आणलाय तुझ्यासाठी. ते काल रात्री पण तूच जेवला नव्हतास. का नाही जेवलो? सोड ना अर्जुन, विसरून जा ना. असं कसं विसरू? आणि न खाल्ल्याने मरत नाही मी, कळलं? नकोय मला तुझ्या हातचं. अच्छा, मग कोणाच्या हातचा हवाय रे? त्या डबेवालीच्या का? बरं, म्हणजे आता मी आणलेलं, मी बनवलेलं तुला काही गोड लागायचंच नाही. बघ तू उगाच, मला नकोय मला तुझे उपकार, कळलं? उपकार? अरे यात कसले आलेत उपकार? अरे बायकोय मी तुझी, आणि बायकोनं नवऱ्याची काळजी करणे काय उपकार झाले? काय बोलतोय अर्जुन? खरं तेच बोलतोय. काय चुकीचं बोललो मी? नाही, तू काहीच चुकीचं बोलला नाहीस. चूक माझी झाली. हा, सॉरी, खरंच सॉरी. बस आता चल जेवायला, चल. आता काय करू मी अर्जुन? मला वाटलं निदान आता तरी आपल्यात. काय आपल्यात? अल्ला फडकेंवर झालंय, त्यात आपल्यात काय बदलणार आहे? बोल ना. आणि थँक्स. मी विसरून गेलो होतो की तुझ्यात आणि माझ्यात कसल्याच प्रकारचं नातं उरलेलं नाही. तुला शेवटचं सांगतो, हे असले उद्योग करायचे नाहीत. अर्जुन ऐक ना. काय कसावे? काय झालं याला? जेव्हा बघाव तेव्हा डोकं तापलेलं असतंय. डोकं एका गाडीचं सायलेन्सर या तिरसटचं. ए, तू नाही म्हणायचं तिरसट. तो अधिकार फक्त मला आहे. बरं बाई, पण आता आमच्या दाजींना काय झालंय? कशाचा राग आलाय? जाऊ दे ग चमके. मोठ्या मोठ्या गावात अशा छोट्या छोट्या गोष्टी होत राहतात. घ्या,
मी इतकं काळजीने विचारायला लागले आणि तू डायलॉग मारायला लागलीस. काय करू आता चमकी, मी काय करू म्हणजे हा माझ्याशी नीट बोलेल, प्रेमानं वागेल. मला तर वाटतं आता भैरव देवालाच नवस केला पाहिजे. बाबा तूच आता सगळं नीट कर बघ.